हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा, आनंदी राहा. आणि आज सर्वात आधी मी सर्व कामावर गेले आणि त्यानंतर पूजा करायला लागले. तर ही बघा माझी पूजा वगैरे झालेली आहे. माझी ही बघा ही पूजा वगैरे झालेली आहे आणि पूजा करून घेतली आणि म्हटलं आज सर्वात आधी तर म्हटलं आधी कामं करून घ्यावं आणि नंतर पूजेला बसावं. तर आज आहे दीप अमावस्या म्हणजेच दीपपूजन. तर विदर्भामध्ये याला ज्योती म्हणतात, पण बाकीकडे मला नाही माहिती काय म्हणतात, पण विदर्भामध्ये याला ज्योती म्हणतात. दीपपूजन, दीप अमावस्या असं म्हणतात. तर आज आहे दीपपूजन. तर आपण आपल्या घरातले दिवे, सर्व दिवे वगैरे घासून पुसून स्वच्छ करून संध्याकाळी त्याची पूजा करत असतो. कारण की म्हणजे वर्षभर आपल्याला प्रकाश देते आणि त्याचं पूजन आज व्हायला हवं. तर त्यामुळेच आज दीपपूजन केल्या जाते आणि आजपासून श्रावण सोमवाराला सुद्धा सुरुवात होते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये याला खूप महत्त्व दिले जाते. कारण की आपण श्रावण मासाचं स्वागत छान दिव्यानी म्हणजे दिवे लावून दिवे उजळून आपण करत असतो. तर अशी दीप अमावस्या आहे आणि आज मी घरीच आहे. तर आज तुम्हाला माझा घरचाच ब्लॉग बघायला मिळणार आहे. काय तर त्यानंतर इथे मला दिवे क्लीन करून घ्यायचे होते. तर सकाळी मी काही केले नव्हते. जे रोजच्या पूजेमध्ये मला लागते तेवढेच मी सकाळी क्लीन करून घेतले आणि हे बाकीचे दिवे मी काही केले नव्हते. कारण आता हे मला सायंकाळी लागणार आहे. तर मी आधी करून ठेवत नाही, कारण हे काळे पडतात. त्यामुळे मला जेव्हा पाहिजे मी तेव्हा करून घेते. कारण की डाग पडत नाही आणि छान असे क्लीन आणि चकचक दिसतात. त्यामुळे मी वेळेवरच करून घेते. तर आता पण मी तेच करते आहे. तर इथे मी पावडर घेतले आहे आणि पावडरनी मी क्लीन करून घेणार आहे. तर हे भैया पावडर आहे. मी नेहमी भांडे यानेच क्लीन करते आणि छान क्लीन होतात. तर आता छान स्वच्छ करून घेते मी. आणि हे तुम्ही पण बघा, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच तुम्ही क्लीन करा. आणि ते बघा पूजेमध्ये किती छान दिसते, खूप सुंदर दिसते दिवे. असं वाटते की अगदी न्यू ठेवलेल्यासारखे असे दिवे वाटतात. तर मला तसे दिवे खूप आवडतात, त्यामुळे मी वेळेवरच करून घेते. तर आता हे सर्व दिवे मी छान क्लीन करून घेते आणि छान मला एक एक करून क्लीन करते आणि नंतर याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते. हे भांडे क्लीन करताना हाताची काळजी नक्की घ्या. कारण की ज्याला वायझर वगैरे असतात त्यांचे हात काळे होतात. या पावडरनी, पितांबरीनी खूप काळे आणि ते चांगले दिसत नाही, म्हणून याची काळजी नक्की घ्या. आणि हाताला पण याचे काट वगैरे असतात दिव्यांचे वर ते रुततात, याची पण काळजी तुम्ही नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. तर आता माझे क्लीन झालेलेच आहे भांडे. आता मी याला स्वच्छ धुवून घेते.
तर इथे मी दिवे बनवायला घेतले. तर इथे मी साधेच दिवे बनवते आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही दिवे बनवू शकता, तुम्हाला आवडेल तसे. तर इथे साधेच दिवे बनवते. इथे गुळाचे वगैरे काही दिवे बनवत नाही आहे मी. आणि नाही या कणकीमध्ये मी हळद घेतली, फक्त साधी कणिक भिजवून घेतली, त्यामध्ये मीठ टाकून आणि त्याच्यात दिवे बनवते. छान हे दिवे बनवून झाले की याला आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. दिवे वाफवून घेतल्यामुळे काय होते की ते तुटत वगैरे नाही आणि त्याच्यामध्ये वात आणि तूप वगैरे टाकलं तर ते असं पसरत वगैरे नाही, तर छान होते. त्यानंतर इथे मी पूजेला सुरुवात केली. सर्वात आधी दिवे वाते वगैरे सर्व करून घेतलं देवाजवळचं आणि त्यानंतर इथे मी पूजेला सुरुवात केली. तर सर्वात आधी गणपती बाप्पाचं पूजन करून घेतलं आणि त्यानंतर मी दिव्याची पूजा केली. तर अशा पद्धतीने झाली आहे माझी पूजा, माझं आजचं दीपपूजन. सो खूप छान वाटत आहे आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये आहे असं वाटत आहे. पूजा वगैरे झाली आणि आता स्वयंपाक करते. तर स्वयंपाकामध्ये मेनू काय करणार आहे, म्हणजे काय बनवणार आहे, तर दाखवते मी तुम्हाला. तर चला मग आज जेवणामध्ये मी काय बनवलं, आजचा मेनू काय आहे तर मी तुम्हाला दाखवते. तर आजचा मेनू आहे, तर इथे आहे भजे, मुंगण्याच्या शेंगाची भाजी, भात, पोळी आणि शेवयाची खीर. असा आहे आजचा मेनू. तर चला मग आता आम्ही नैवेद्य वगैरे लावते, जेवण करू. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग सर्वांना गुड नाईट.